चलो लेट्स ईट नाउ. हाय. तर आजची रेसिपी नंबर 1 ज्याच्यामध्ये आपण रागी मिल्क पॉरिज बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे आणि शरूला पण ती खूप आवडते, छान खाते ती. सो चला, सोपी रेसिपी आहे. नाचणीच्या दुधापासून त्याचं थोडंसं घट्टसर असं आपण पेस्ट बनवणार आहोत. चला तर रेसिपी बघूया. काय 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 पाहिजे काय? हो. तर इथे आदल्या दिवशी मी 2 चमचे नाचणी भिजत घातली होती. स्टार्टिंगला 1 चमचाच घालून बघायचं, बाळ खाते की नाही त्याचा अंदाज घ्यायचा. तर रात्रभर ही नाचणी जी आहे ती व्यवस्थित असं भिजू द्यायचं. मला सकाळी बनवायचं होतं म्हणून मी रात्री भिजत घातली होती. साधारण एक 6-7 तरी ते भिजायला हवी, तरच त्याचं दूध व्यवस्थित असं निघतं. छानपैकी ते भिजल्यानंतर त्याला पुन्हा 3 ते 4 वेळा मी धुवून घेणार आहे स्वच्छ. आणि चांगलं असं धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला वाटून घ्यायचे. थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं. एकदमच पाणी टाकलं तर मग ते फक्त पाणी होतं, दूध निघत नाही. तर जसं लागेल तसं थोडं पाणी घालत मी चांगलं वाटून घेणार आहे. आणि वाटून घेतल्यानंतर त्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचं किंवा एक सुती कपडा असेल तर त्याच्यामध्ये चाळून घेतलं तरीही चालेल. तो सेपरेटच ठेवायचा फक्त बाळाच्या जेवणासाठी. तर इथे इतकं दूध थोडंसं मी पाणी टाकून एवढं काढून घेतलं आहे. आता पुन्हा मी मिक्सरमध्ये टाकून परत थोडंसं पाणी काढणार आहे. जितकं होईल तितकं शक्य त्याचं दूध सगळं काढायचं आणि फक्त चोता जो आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. तर इथे एक 3 ते 4 वेळा किमान आपल्याला ही प्रोसेस करायची. आणि ही इतकं दूध निघालं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालणार आहे कारण ते खूप घट्ट होतं. आणि ते 7 ते 8 मिनिटापर्यंत शिजवायचे लो टू मीडियम फ्लेमला. तर थंड झाल्यानंतर पण ते अजून खूप घट्ट होतं. त्याच्यामुळे इतकं पण घट्ट शिजवायचं नाही की ते नंतर बाळाला खाताच येणार नाही. किंवा मग तुमच्या बाळावर डिपेंड आहे की बाळ कसं खातं. शरूचं असं आहे की ती खूप घट्ट खातच नाही, तिला अजूनही पातळच लागतं. सेमी लिक्विडचंच तिला मी अजून देते. सो इथे रागी मिल्क पोरीज जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा तुमच्या बाळाला. आयरन रिच आहे त्याच्यामुळे ते खूप चांगलं आणि हेल्दी आहे.